तिथे पण आम्ही कारवाई करणार आहोत ह्या सर्व प्रिंटर्सवर. आणि हे कोणी बनवलंय आम्हाला माहिती आहे, कारण मिंदेंच्या गँगमध्ये एक दोन लोक आमचे पण जुने ओळखीचे आहेत ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत, ते सांगतात आम्हाला काय काय, समवयाचे पण असू शकतील. पण असो, आज तुमच्या समोर जो घोटाळा आणणार आहे मी, तो महत्वाचा आहे, तो MMRDAचा आहे. तो सरळ सरळ एकनाथ शिंदेंच्याच खात्यामधला, नगरविकास खात्यामधला आहे. आपल्याला माहिती आहे की मेट्रोची अनेक कामं मुंबईत चालू आहेत, MMR मध्ये सुरू आहेत, आणि ही कामं अनेक ठिकाणी अजूनही पूर्ण झालेली नाही आहेत. पण एक देखील तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या सगळ्या मेट्रो पिलर्सना वरचं काम पूर्ण व्हायच्या आधी, गर्डर लागण्याआधी रंगवून टाकलेलं आहे. म्हणजे काम पूर्ण व्हायचंय, पिलर पहिला लागलेला आहे, तरी रंगरंगोटी झाले, फिनिशिंगचं काम झालंय, परत गर्डर लागताना जे काही डॅमेज होणार ते, जे काही परत धूळ फेक होणार त्याच्यावरती, आणि मग परत रंगवायचं. पण हेच करत असताना रंग कुठचे वापरलेले आहेत, एस्केलेशन कितीचं दिलंय, हे जर पाहिजे असेल तर हे आहे 26/12/2022 MMRDAचं पत्र. हे आणि हे दोन्ही पत्र 26/12/2022 आहेत. ह्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की ड्युरिंग वन ऑफ द मीटिंग विथ CMRS, म्हणजे जे रेल्वेचं टेस्टिंग वगैरे बघतं ते, ही संस्था CMRS, रिगार्डिंग इन्स्पेक्शन ऑफ मेट्रो लाईन 2A and 7, CMRS has strongly objected for applying any anti-carbonation paint. पण हे पेंट जे आत्ता, हेच पेंट बरोबर ह्या 2024च्या साधारणपणे तुम्हाला सांगतो 4/10/2024 ऑक्टोबरमध्ये मान्यता मिळाली एस्केलेशनसाठी. आणि हे पेंट लावायचं म्हणजे जिथे काम पूर्ण न झालं, तुम्ही मला सांगा, तुमचं घर बनवताना असेल, कुठचंही काही भिंत पण बनवताना असेल, अर्धवट कामावर कोणी रंगरंगोटी करतं का? या अर्धवट कामांवर रंगरंगोटी करण्यासाठी जवळपास 74,41,92,179 रुपये वापरले गेलेत. हे एस्केलेशन आहे, 74 कोटी. म्हणजे तुम्ही विचार करा, ह्यांना BSC ला पैसे द्यायला पैसे नाहीत, जुनी पेन्शन योजनेला पैसे नाहीत, पगार असतील, ग्रॅच्युइटी असेल पेन्शन नाही, दिवाळी बोनस असेल पैसे नाही, पोलीस हाऊसिंगसाठी पैसे नाहीत, सोयाबीनला 7,000 पैसे नाहीत, कापसासाठी पैसे नाहीत, असं भाजप आणि एकनाथ शिंदेचं सतत म्हणणं राहिलेलं आहे. मग नेमकं हे एस्केलेशनसाठी इथे 74 कोटी असतील, पुण्यामध्ये तो मध्ये एक मास ट्रान्झिट रोड होता, 20,000 कोटीचं एस्केलेशन असेल, मुंबई पुणा मिसिंग लिंकवर 6,500 कोटीचं एस्केलेशन असेल. हे एस्केलेशनचे पैसे नेमके कशासाठी, कोणासाठी, कोण देते सुप्रमा, आणि हा घोटाळा नाही तर अजून काय आहे, हा प्रश्न आहे. आमचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकार 23 तारखेला बनल्यानंतर ह्या सगळ्या जे काही घोटाळे आहेत त्याच्यात चौकशा तर करू, पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. या संदर्भात बरंचसं पत्र दाखवलेलं आहे की जो कलर द्यायला पाहिजे होता तो दिला गेला नाही यांच्या सांगितलं. पण हा जो किंवा काम पूर्ण होण्या अगोदर का कलर दिला जातो, हेच महत्वाचं आहे ना. म्हणजे हे कुठचं लॉजिक आहे की संपूर्ण काम होण्याच्या आधीच तुम्ही रंगरंगोटीला सुरू करता आणि फिनिशिंग करता. आता म्हणजे इथेच बाहेर जर पाहिलं आपण, BKC मधून जी मेट्रो जाते ती देखील अर्धवट आहे, अजून पूर्ण झालेली नाहीये. लाईन 6 असेल, अर्धवट आहे, पण रंगरंगोटी करण्याची गरज काय? नीटनेटकेपणा आम्ही समजू शकतो, स्वच्छता आम्ही समजू शकतो, पण एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावर एस्केलेशन देऊन 74 कोटीचं एस्केलेशन. हे पैसे कोणाचे? ते जनतेचे पैसे, त्यांच्या खोक्यातले पैसे नाही आहेत. पण मग जर स्थानिक जनतेसाठी पैसे नसतील यांच्याकडे, शेतकऱ्यांसाठी नसतील, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नसतील, पोलीस हाऊसिंगसाठी नसतील पैसे, मग हे पैसे कॉन्ट्रॅक्टर्सच्या खिशात जातात कसे? हा देखील एक मोठा विषय झालेला आहे राज्यामध्ये. करायलाच लागणार आहे, करायलाच लागणार. म्हणजे म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर हे 74 कोटी आहेत ते फुकट, त्याच्यावर अजून त्यांना करायला लागणार. बघा, मी ह्याला पण ऑब्जेक्शन घेत नाही. रंगोटी करायची नाही करायची, एस्थेटिक काय ठेवायचे, कलर स्कीम काय ठेवायचे, हा निर्णय टेक्निकल असतो आणि एस्थेटिक वाईज असतो. पण काम पूर्ण व्हायच्या आधी तुम्ही फिनिशिंगचं टेंडर काढता आणि 74 कोटी त्याचं जोडून टाकता. हे कसं, कुठचं राज्य आहे, कसं चालतं हे शासन? ह्याच्यात फायनान्स मिनिस्ट्रीने काही लिहिलंय की नाही की हे एकनाथ शिंदेचं खातं म्हणून कोणी काही लिहित नाहीये, नुसतं सगळे खात्यात. आज एक धक्कादायक चीज सबके सामने लाना चाहता हूँ. मुंबई में काफी सारे मेट्रो वर्क्स चल रहे हैं और इन्हीं मेट्रो वर्क्स में मेट्रो का काम पूरा होने से पहले भी, गर्डर लॉन्चिंग होने से पहले भी टेंडर निकाले गए हैं लगभग 74 करोड़ के, 74 करोड़ के. और इन्हीं 74 करोड़ में जो पैसा उड़ाया जा रहा है वो कॉन्ट्रैक्टर्स पर उड़ाया जा रहा है. आज जो भाजपा सरकार है, एकनाथ शिंदे सरकार है, कहती है किसानों के लिए कोई अगर तकलीफ हो तो मदद करने के लिए पैसा नहीं है, पुलिस हाउसिंग के लिए कहते पैसा नहीं है, ओल्ड पेंशन स्कीम के लिए पैसे नहीं है. कोई भी नागरिकों के विषय हो, जनता के विषय हो,